उन्हात ट्रेकिंग करण्याचा निर्णय डोंबिवलीतील एका तरुणाच्या जीवावर बेतलाय. खालापूरमधील प्रसिद्ध इर्शाळ गडावर ट्रेकसाठी आलेल्या रितेश कोणका वय 20 या तरुणाचा उष्माघाताने सोमवारी दुपारी मृत्यू झाला. या घटनेमुळे रितेशच्या मित्रांना मोठा मानसिक धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रितेश हा सोमवारी सकाळी आपल्या साहिल सुर्वे, युवराज चव्हाण, मितेश गुप्ता, देवेश गुप्ता आणि क्रिश शेट्टी या 5 मित्रांसह डोंबिवलीहून इर्शाळ गडावर आला होता. दुपारच्या सुमारास उन्हाचा तडाखा वाढल्याने चढाई करताना रितेशला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तो चक्कर येऊन बेशुद्ध पडला. आपल्या मित्राची अवस्था पाहून धास्तावलेल्या तरुणांनी तातडीने हेल्पलाईनवर संपर्क साधून मदतीचे आवाहन केले. घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार आणि स्थानिक तरुणांची टीम मदतीसाठी गडावर रवाना झाली. इर्शाळवाडीतील ग्रामस्थांच्या मदतीने झोळी करून रितेशला तातडीने गडाखाली उतरवण्यात आले. त्याला तातडीने चौक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रितेशसोबत आलेले इतर 5 मित्र सुदैवाने सुखरूप असून त्यांना स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने सुरक्षितपणे खाली आणण्यात आले आहे. गेल्या महिनाभरात इर्शाळ गडावर घडलेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. महिनाभरापूर्वीच एका सोलो ट्रेकरचा गडावरून पडून मृत्यू झाला होता. इर्शाळ गडाचा माथा सध्या ढासळत असून मोठे दगड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच वाढत्या तापमानामुळे हा गड ट्रेकरसाठी अधिक असुरक्षित बनला आहे. प्रचंड तापमानात ट्रेकिंगसाठी येणे टाळावे असे आवाहन हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर केले आहे. जनोदयकरिता मनोज कळमकर, खालापूर.